नमस्ते मॅडम. नमस्ते. मी सर्वप्रथम आपल्यास विनंती करतो की आपण आपला अल्पसा परिचय द्यावा. नमस्कार, माझं नाव कविता बाळासाहेब करडक. माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे. फुले नगरची मी रहिवाशी आहे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझा हायकोर्टाला वकील आहे. माझी मुलगी आहे ती सिन्नरला प्राध्यापक आहे. माझे मिस्टर आडतीचा व्यवसाय करतात, बाळासाहेब करडक. आमची एक छोटेखानी आडतची कंपनी आहे शिवांजली नावाची. हा माझा अल्पसा परिचय आहे. ओके मॅडम. मॅडम, तुमचा बालपणापासून तर आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला? बालपणापासूनचा प्रवेश म्हणाल तर फुले नगर हे माझं बालपण आहे. म्हणजे माझं बालपण हे फुले नगरलाच गेलं आहे. माझं शालेय शिक्षण हे फुले नगरलाच झालेलं आहे. मी लहानाची मोठी फुले नगरलाच झालेलं आहे. माझं कॉलेजचं शिक्षण हे फुले नगरलाच झालेलं आहे आणि माझं लग्न हे फुले नगरमध्ये झालेलं आहे. फुले नगरला माझं माहेर आहे, फुले नगरला माझं सासर आहे. फक्त दिंडोरी रोडला माहेर आहे आणि पेठ रोडला सासर आहे. मॅडम, तुमची शैक्षणिक कारकीर्द म्हणजे बालपणापासून आतापर्यंत तुम्ही बाय प्रोफेशन काय होता, व्यवसायाने काय आहात, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. व्यवसायाने म्हणाल तर मी प्राध्यापिका होते MUPच्या कॉलेजला. त्यानंतर मी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा लोकांमध्ये समजावून सांगत होते. हे समजावून सांगत असताना बहुजन समाज पार्टीच्या संपर्कात मी आले. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही आलो. आम्ही छोटेखानी जे केडर कॅम्प व्हायचे, ज्याला प्रशिक्षण शिबिरं मानतात, त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आम्ही जायचो. फुले शाहू आंबेडकरी विचारधारा ऐकायचो आणि मग मान्यवर कांशीराम साहेब जे बहुजन समाज पार्टीचे सर्व आहेत, त्यांच्या विचारांचा आमच्यावर फार प्रभाव पडला. तो प्रभाव असा पडला की कांशीराम साहेब नेहमी म्हणायचे की सत्ता वो मास्टर चाबी आहे जिससे आप कोई भी ताला खोल सकते हो. आणि मग असं करता करता माझ्या लक्षात आलं की आपण शिक्षण तर घेतो आहोत, व्यवसाय तर करत आहोत, पण आपण सत्तेच्या पण जवळ गेलं पाहिजे. पण हे जवळ जात असताना मला एक भीती पण वाटत होती, आपण राजकारणात टिकू शकू की नाही टिकू शकू. पण माझ्या वॉर्डातली जी लोक होती, जे छोटे छोटे समुदाय आहेत, म्हणजे पावलागणिक जात बदलते. 2 पावलं चालत गेलो की आपली जात बदलते. वडारी, कातारी, मातंग, महार, मांग, चांभार, ढोर, होलार या सगळ्या जातीची लोक माझ्या वॉर्डामध्ये राहिला आहेत. परंतु या सगळ्या जातीच्या बहुजन समाजाने मला एकत्रितपणे सांगितलं की ताई, तुम्ही नगरपालिकेचे इलेक्शन उभे राहा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ. आणि अशा पद्धतीनं लहानपणापासून शिक्षण घेत असताना, समाजकारण करत असताना राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला.